नमस्कार. तर आज आपण 5वी नवोदय 8वी स्कॉलरशिप किंवा 5वी स्कॉलरशिपसाठी गुणाकार आणि गुणाकार या प्रकरणावर आधारित जे काही शाब्दिक उदाहरणं आहेत किंवा गुणाकार लवकरात लवकर गुणाकार कशा पद्धतीनं करता येईल ते प्रकरण आपण आज पाहणार आहोत. तर या ठिकाणी काही सुरुवातीला प्रश्न गुणाकाराचे आहेत, त्याच्यामध्ये काही टॅक्ट आहे. तर त्या टॅक्टनं जर आपण गुणाकार जर सोडवला तर ते गुणाकाराची गणितं आपल्याला लवकरात लवकर येतील. तर बघूया, आपल्याला काही महत्वपूर्ण प्रश्न पाहायचे आहेत. तर गुणाकाराचे बघा, त्याच्यामधला हा पहिला प्रश्न आहे 103 गुणिले 97. आपल्याला गुणाकार करता येतो, बरोबर आहे. खालच्या 2 अंकांवर वरच्या 2 अंकाला भाग घालता येतो. वरी जर 3 अंक असेल तर खाली 2 असतील तर त्यानं पण गुणाकार करता येतो. परंतु थोडं वेगळ्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने लवकरात लवकर तो गुणाकार सोडवला पाहिजे ते आपण एका वेगळ्या सूत्राच्या माध्यमातून आपण हे सर्व गणित पाहणार आहोत. त्याच्यामधलं हे पहिले जे गणित आहे 103 गुणिले 97. आता या गणितामध्ये बघा, तर या गणितामध्ये हे गणित सोडवत असताना हे जे 103 आणि हे जे 97 आहे, हे 103 आणि 97 100च्या पुढची एक संख्या आहे आणि 100च्या पाठीमागची जवळची संख्या आहे, बरोबर आहे का. 103 100 मध्ये 3 मिसळल्यानंतर 103 आणि 100 मधून 3 वजा केल्यानंतर 97. अशा प्रकारच्या संख्येचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा आणि तो लवकरात लवकर बघा. तर या ठिकाणी आपण 100 103 आहे, तर हे 100 अधिक 3 झालं. काय झालं? 100 अधिक 3 झालं गुणिले आणि हे 97 आहे, हे 100 वजा 3 झालं. 100 अधिक 3 आणि 100 वजा 3, बरोबर आहे. म्हणजे आता हे असं गुणाकार करत असताना हे बघा, तर इथं 100 अधिक 3 आहे, इथं 100 वजा 3 आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जेव्हा अशी किंमत येते सुरुवातीला अधिक आणि इकडे वजा, तेव्हा 100चा वर्ग वजा 3चा वर्ग, 100चा वर्ग वजा 3चा वर्ग. आता 100चा वर्ग आपल्याला लगेच लिहिता येतो. 100चा वर्ग किती येणार? 10,000. इथं 2 शून्य आहेत म्हणजे इथं 4 शून्य येईल, बरोबर आहे. 100 गुणिले 100, इथं जेवढे शून्य असतात, कारण वर्ग करणं म्हणजे त्याचा डबल गुणाकार करणे. इथं 2 शून्य आहेत म्हणून इथं 4 शून्य वजा 3चा वर्ग किती? 3चा वर्ग 9. 3चा वर्ग किती? 9. म्हणजे 10,000मधून 9 वजा केल्यानंतर तर उत्तर काय येणार? 9,991. 9,991 हे या प्रश्नाचं उत्तर झालं. बघा, म्हणजे किती लवकर गुणाकार झाला, बरोबर आहे. 100 103 100 अधिक 3 आणि 97 100 वजा 3 बरोबर 100चा वर्ग वजा 3चा वर्ग, म्हणजे 100चा वर्ग 10,000 आणि 3चा वर्ग 9. तर दोघांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर काय आलं? 9,991, बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया असाच एक. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 102 गुणिले 98. आता या प्रश्नामध्ये बघा, 102 गुणिले 98 जर या प्रश्नामध्ये जर पाहिलं तर या प्रश्नामध्ये बघा, तर 102 गुणिले 98 केल्यानंतर तर 102 कसा आहे? 100 अधिक 2. 100 अधिक 2 गुणिले 98 कसा आहे? 100 वजा 2. 98 कसा आहे? 100 वजा 2. आता या ठिकाणी म्हणजे पुढे काय करायचं? 100चा वर्ग वजा 2चा वर्ग. 100चा वर्ग वजा 2चा वर्ग म्हणजे या ठिकाणी 100चा वर्ग काय झाला? 10,000. 100चा वर्ग काय झाला? 10,000 वजा 2चा वर्ग किती? 4. 2चा वर्ग किती? 4. म्हणजे 10,000मधून जर 4 वजा केले तर 9,996. 9,996 हे या काय येईल?
प्रश्नाचं उत्तर येईल. एकदम सिंपल आहे. आपण अजून काही प्रश्न पाहूया यावरचे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे 105 गुणिले 95. 105 गुणिले 95 म्हणजेच या ठिकाणी काय करावं लागेल, 100 अधिक 5 वजा 100 वजा 5. बरोबर आहे. 100 अधिक 5 गुणिले इथं मध्ये गुणाकाराचं चिन्ह आणि 100 वजा 5. खरं तर हे सूत्र तुम्हाला कधी असेल पण ए अधिक बी आणि ए वजा बी. ए अधिक बी आणि ए वजा बी म्हणजे हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. ए अधिक बी आणि ए वजा बी म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्ग. ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी असा असेल तर ए चा वर्ग आणि बी चा वर्ग आणि त्या वर्गाची जर वजाबाकी केली तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं. आणि या सूत्रावर आधारित आपण हे प्रश्न सोडवत आहोत. बघा म्हणजे या ठिकाणी पुढे काय येईल, 100 चा वर्ग वजा 5 चा वर्ग. 100 चा वर्ग वजा 5 चा वर्ग. 100 चा वर्ग वजा 5 चा वर्ग. 100 चा वर्ग 10,000 वजा 5 चा वर्ग 25. 5 चा वर्ग 25 म्हणजे 10,000 मधून जर 25 वजा केलं तर आता 25 100 मधून 25 वजा केल्यानंतर किती येतं, 75. म्हणजे 9,975 हे या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न बघा. अशाच पद्धतीचा प्रश्न आपण घेणार आहोत. चौथा प्रश्न 96 गुणिले 104. 96 गुणिले 104 म्हणजेच या ठिकाणी 100 वजा 6 सॉरी 100 वजा 4 गुणिले 100 अधिक 4. 100 वजा 4 गुणिले 100 अधिक 4 म्हणजेच या ठिकाणी काय येईल, 100 चा वर्ग वजा 4 चा वर्ग. 100 चा वर्ग वजा 4 चा वर्ग म्हणजेच 100 चा वर्ग किती येणार, 10,000 येणार आणि 4 चा वर्ग किती येणार, 16 येणार. 100 चा वर्ग 10,000 आणि 4 चा वर्ग 16 म्हणजेच 10,000 मधून 16 वजा केल्यानंतर उत्तर किती येईल, 10,000 मधून 16 वजा केल्यानंतर 100 मधून 16 गेले 84 राहतं म्हणजे 9,984 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. 9,984 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके. तर यानंतर अजून एक शेवटचा प्रश्न 99 गुणिले 101 ते तुम्ही सोडवायचा आहे. 99 गुणिले 101 या ठिकाणी प्रश्न देत आहे तुम्हाला मी. पुढचा पाचवा प्रश्न 99 गुणिले 101. 99 गुणिले 101 हा प्रश्न. 99 म्हणजे काय, 100 वजा 1 आणि 101 म्हणजे काय, 100 अधिक 1. अशा पद्धतीनं 100च्या पुढची आणि पाठीमागची संख्या समान वजाबाकीची असणारी समान अंकाची, तर त्याचा गुणाकार कशा पद्धतीने करायचं, एका 10 सेकंदामध्ये गुणाकार करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे. ओके. यानंतर पुढचा प्रकार यानंतर त्याच पद्धतीचा गुणाकाराचा थोडा वेगळा प्रकार की 2 अंकामध्ये जर शून्य असेल, एखाद्या 2 अंकामध्ये जर शून्य असेल म्हणजे 3 अंकी संख्या आहे, त्याच्यामध्ये मधली संख्या जर शून्य असेल त्याला 2 अंकी संख्येनं गुणत असताना एक 10 सेकंदामध्ये उत्तर कशा पद्धतीने काढायचं हे आपण इथं पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे 705 गुणिले 17. 705 गुणिले 17. सुरुवातीला काय करायचं, तर सुरुवातीला या 17नं ह्या 5 ला गुणायचं.
17 गुणिले 5 बरोबर काय आलं 85. म्हणजे सुरुवातीला 17ने ह्या 5 ला गुणलं आणि त्याच्यानंतर 17 गुणिले या 7 ला गुणायचं. 17 गुणिले काय करायचं या 7 ला गुणायचं. 17 7 119 म्हणजे उत्तर काय आलं 119 आणि हे 85 पुढे ठेवायचं. झालं उत्तर 119 85. म्हणजे जर मध्ये शून्य असेल तर त्याला 11,985. आपण याचा गुणाकार तुम्ही करून बघू शकता की 705 गुणिले 17. 17 5 85 ला 5 ह्याच्याले 8 8 ला 8 17 70 119. अशा प्रकारे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे दोन अंकामध्ये जर शून्य असेल तर ज्या संख्येने आपण त्याला गुणणार आहोत त्या पहिल्या आणि शेवटच्या संख्येला गुणायचं. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. सुरुवातीला 15 ला कुणाला गुणावं लागेल 3 ला गुणावं लागेल. 15 त्रिक 45 आणि पुन्हा 15 ला कुणाला गुणावं लागेल 8 ला गुणावं लागेल. 15 8 120 म्हणजेच उत्तर काय असेल 120 45. 120 45. त्याच्या पुढचा प्रश्न बघा. 45 ना आता गुणायचं आहे. 45 न 3 ला गुणायचं किंवा 45 न 2 ला गुणा. 45 गुणिले 2 बे 5 10 ला 0 हातचा लाईल. 2 चोक 8 आणि 1 9. 45 दुनी 90 आणि 45 त्रिक 3 5 15 ला 5 हातचा ला 1. 3 चोक 12 आणि 1 3 चोक 12 आणि 1 13. अशा प्रकारे 45 गुणिले 3 बरोबर किती आलं 135. मग उत्तर काय आलं 13,590. 13,590 हे त्याचं उत्तर असेल. बरोबर आहे. पुढे बघा या ठिकाणी 23 गुणिले 4 आणि 23 गुणिले 4. 23 गुणिले 4 आणि 23 गुणिले 4 92 म्हणजे उत्तर 9,200 काय झालं 92 झालं. त्याच्या पुढे 18 7 18 गुणिले 3 54 आणि 18 गुणिले 7 बरोबर 126 म्हणजेच 126 54 म्हणजे 12,654 हे या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल. म्हणजे दोन अंकाच्या मध्ये जर शून्य असेल तर ज्या संख्येने आपण गुणणार आहोत त्या पहिल्या आणि शेवटच्या अंकाला गुणायचं. शून्याला गुणायची गरज नाही. ते डायरेक्ट 10 सेकंदामध्ये आपण त्याचा गुणाकार करू शकतो. अशी गुणाकाराचे अतिशय महत्वपूर्ण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण इथं पाहत आहोत. यानंतर आपण गुणाकाराचा पुढचा प्रकार तर आता हा जो प्रकार आहे तो तर अतिशय सोपा प्रकार आहे. परंतु विद्यार्थ्यांना ही गोष्ट किंवा ही जी कृती आहे ती समजली पाहिजे. आपण विद्यार्थ्यांना ते समजून सांगतच नाही. जे गणित 10 सेकंदामध्ये सुटतं त्या गणिताला विद्यार्थी 1 ते 2 मिनिट लावतात. त्यामुळे हा प्रश्न बघा प्रश्न तोंडी प्रश्न आहे. तर या ठिकाणी 12 गुणिले 15 बरोबर 180. इथं गुणाकार ऑलरेडी दिलेला आहे. 12 गुणिले 15 बरोबर 180 तर 120 गुणिले 150 बरोबर किती. बरोबर आहे. 12 गुणिले 15 बरोबर 180 तर 120 गुणिले 150 बरोबर किती. तर या ठिकाणी गुणाकार करायचा नाही. तर बघा हे 12 आणि हे 15 पण ह्याचा गुणाकार ऑलरेडी इथं दिलेला आहे. किती आहे 180 आहे. मग ह्याच्या पुढे किती शून्य आहे. इथे 1 शून्य आहे आणि इथे 1 शून्य आहे. हे 2 शून्य इथं लावायचे. म्हणजे या ठिकाणी याचा गुणाकार किती आला 18,000. 12 गुणिले म्हणजे 120 गुणिले 150 म्हणजे 12चा आणि 15चा गुणाकार केला 180 आला आणि त्याच्या पुढचे हे 2 शून्य तिथं लावायचे. म्हणजे किती सेकंद वेळ लागला 5 सेकंद सुद्धा वेळ लागत नाही. असा सोपा गुणाकार या ठिकाणी आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत. यानंतर पुढचा प्रश्न बघा 864 लिहिलं. 864 24 आणि 36 इथं 24 आहे इथं 36 आहे. म्हणजे ह्याच्या पुढचे किती शून्य 2 शून्य इथं लावले. म्हणजे 240 गुणिले 360 या दोघाचा गुणाकार केला
म्हणजे किती आलं 864 च्या पुढे 2 शून्य. त्यानंतर पुढचा प्रश्न. आता हेच आता या ठिकाणी गुणाकार दिला आहे म्हणून, जरी गुणाकार दिला नसेल, उदाहरणामध्ये आपण दुसरा प्रश्न घेतला. काय घेतला की 100 उदाहरणामध्ये आता ही संख्या आहे 140 गुणिले 70 आहे. 140 गुणिले 70 आहे. तर या ठिकाणी 70 न गुणायचं नाही, फक्त 14चा आणि 7चा गुणाकार करा. 14 75, 14 सत्तर 84, 14 सत्ती 98 आणि ह्याच्या पुढचे हे दोन जे शून्य आहेत हे 2 शून्य पुढे ठेवा, म्हणजे किती आलं 9800 आलं. तर तशाच पद्धतीची गणना आपण इथे पाहत आहोत. 27 गुणिले 25 बरोबर किती 675 आणि ह्याच्या एक पुढे शून्य आणि एक शून्य, अशा पद्धतीचे 2 शून्य ह्याच्या पुढे लागतात, म्हणजे किती आलं 67500. 67500. त्याच्यानंतर पुढे 28 गुणिले 15 म्हणजेच किती 420. आणि आता इथं बघा, इथं 15च्या पुढे 2 शून्य आहेत आणि 28च्या पुढे 1 शून्य, म्हणजे इथले 2 शून्य आणि इथला 1 शून्य, म्हणजे 1 2 3 1 2 3 म्हणजे 42च्या पुढे किती शून्य आले 4 शून्य आले. म्हणजे अशा पद्धतीचं हे उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न 600 25 गुणिले 24 बरोबर 600 आहे. आता 2500 गुणिले 240 करायचं. 25च्या पुढे 2 शून्य आणि 24च्या पुढे 1 शून्य, म्हणजे याचा अर्थ 3 शून्य ह्याच्या पुढे येतील, म्हणजे याचं उत्तर काय आलेलं आहे बघा 60च्या पुढे 6च्या पुढे 5 शून्य. अशा पद्धतीची ही जी गुणाकाराची पद्धत आहे अतिशय सोपी पद्धत. आपल्याला नवोदयसाठी, स्कॉलरशिपसाठी, NMS साठी किंवा आपलं गणिताचं बेसिक पक्क करण्यासाठी हे गुणाकाराची गणित अतिशय महत्वपूर्ण आहेत. आता यानंतर आपण 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणाकार आपण ज्या पद्धतीने करतो एक वेगळी पद्धत, आणि लवकरात लवकर ती गुणाकाराची पद्धत आपल्याला शिकायची आहे. तर बघा, आपण बघा आता गुणाकाराच्या या प्रकरणामध्ये की कुठलाही गुणाकार 10 सेकंदामध्ये कशा पद्धतीने काढायचा हे आपण आता अगोदरच्या ह्याच्यामध्ये 15 ते 16 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता यानंतर 2 अंकी संख्येला 2 अंकी कुठलीही संख्या असेल तर त्याचा लवकरात लवकर गुणाकार कशा पद्धतीने करता येईल ते आपल्याला शिकायचं आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला रांगोळी काढायला शिकायचं आहे. काय शिकायचं आहे, रांगोळी काढायला शिकायचं आहे आणि रांगोळी काढून आपण गुणाकार शिकायचा आहे. तर बघा, तर 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं कसं गुणायचं, तर या ठिकाणी हे जे 2 अंक आहेत या ठिकाणी उदाहरणामध्ये हे 2 रांगोळी आहेत असं समजायचं, बरोबर आहे. तर या ठिकाणी हे वरी 2 अंक आणि खाली 2 अंक, हे वरी 2 त्याला डॉट म्हणा, बिंदू म्हणा. तर या ठिकाणी सुरुवातीला या दोघाचा गुणाकार करायचा, या दोघाचा गुणाकार करायचा. तुम्हाला समजण्यासाठी, जोपर्यंत समजत नाही समजण्यासाठी म्हणून रांगोळी काढत आहे. म्हणजेच या दोघाचा गुणाकार 7 चौक 28, 28 ला 8, हातचे आले 2, 2 हातचे लक्षात ठेवा, मनात ठेवा, तिथं लिहा, काय अडचण नाही. ही पहिली स्टेप झाली. त्याच्यानंतर दुसरी स्टेप, दुसरी स्टेप काय आहे, या दोघाचा गुणाकार करायचा आणि या दोघाचा गुणाकार करायचा. म्हणजे काय, 5 7 35 आणि 8 चौक 32 म्हणजे 35 आणि 32, 5 आणि 2 7 आणि 3 आणि 3 6 आणि हे हातचे त्याच्यामध्ये मिसळायचे. 7 आणि 2 9, 6 ला 6 म्हणजे 69 ला किती आलं 9 आलं. बघा ही दुसरी स्टेप, याचा गुणाकार आणि याचा गुणाकार आणि गुणाकार करून त्याची बेरीज करायची. बघा 5 7 35 आणि 4 8 32, दोघाचा बेरीज आली 67 आणि हातचे 2 मिसळले 69, 69 ला 9, हातचे आले 6. आणि तिसरी स्टेप, तिसरी स्टेप या ठिकाणी या दोघाचा गुणाकार करायचा. शेवटची स्टेप आहे तिसरी, म्हणजे 85 40, 40 आणि 6 46, 40 आणि 6 46, सॉरी 85 40, 40 आणि 6 46 म्हणजे उत्तर किती आलं 4698 आलं.
आता आपण आपल्या पद्धतीने करून बघूया. 54 गुणिले 87. 54 गुणिले 87. सुरुवातीला 7 न गुणायचं. 7 चौक 28 ला 8 हातच्या आली 2 7 5 35 2 37. त्याच्यानंतर 8 चौक 32 ला 2 हातच्या आली 3 8 45 3 43 8 7 2 9 3 3 6 आणि 4 ला 4 म्हणजे उत्तर काय आलं 46 98. म्हणजे सुरुवातीला एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचं, त्याच्यानंतर एक तिरकस गुणाकार करायचं, याने याला गुणायचं याने याला गुणायचं, आलेल्या दोन गुणाकाराची बेरीज करायची, हातचे असेल तर त्याच्यामध्ये मिसळायचे आणि शेवटी दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचं आणि त्याच्यामध्ये जे हातचे असेल ते मिसळून घ्यायचं. बघा आता यानंतर आपण अजून एक उदाहरण घेऊया. या ठिकाणी घेऊया. ओके, तर उदाहरण घेत असताना 39 गुणिले 45. 39 गुणिले 45. सुरुवातीला या दोघाचा गुणाकार केला. 9 5 45. 45 ला 5 हातच्या आले 4 हातच्या आले 4 बरोबर आहे. पुन्हा तिरकस गुणाकार 5 3 15 9 चौक 36 6 5 11 ला 1 हातचा आला 1 3 आणि 2 5 51 51 आणि 4 55 55 ला 5 हातचे आले 5 पुन्हा शेवटी दोघाचा गुणाकार 3 चौक 12 आणि 12 आणि 5 17 म्हणजे किती आलं 1755 आलं. यानंतर आपण अजून एक उदाहरण घेऊया. सत्त्याण्णव गुणिले 48. 97 गुणिले 48. सुरुवातीला एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार 7 8 56. 56 ला 6 हातच्या आली 5. 7 8 56. 56 ला 6 हातच्या आली 5. आता तिरकस गुणाकार 9 8 72. 4 7 28. 8 2 10 10 ला 0 हातचा 1 7 2 9 1 10 100. 100 आणि 5 105. 105 ला 5 हातच्या आली 10. 105 ला 5 हातच्या आली 10. 9 चौक 36. 36 आणि 10 46. 36 आणि 10 46 म्हणजे उत्तर काय आलं 4656. बघा सुरुवातीला 7 8 56 ला 6 हातच्या आले 5. 9 8 72. 7 चौक 28. 72 आणि 28 100. 100 आणि 5 105 ला 5 हातच्या आले 10. 9 चौक 36 आणि 10 46 म्हणजे कोणताही गुणाकार करा या रांगोळीच्या पद्धतीनं. पहिली स्टेप एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार, दुसरी स्टेप तिरकस गुणाकार आणि तिसरी स्टेप दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार. म्हणजे दोन अंकी संख्येने कशा पद्धतीनं गुणायचं असा कोणताही गुणाकार जास्तीत जास्त 10 सेकंदामध्ये तुम्ही तिथं काय करू शकता काढू शकता. ओके, मला वाटतं की ही पद्धत तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलेली असेल. तर यानंतर आपण गुणाकारावरील आधारित जे काही शाब्दिक उदाहरणं आहेत ते काही शाब्दिक उदाहरणं आपण पाहणार आहोत. तर बघा या ठिकाणी प्रश्न आहे, एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त आला तर ती संख्या कोणती? एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त आला तर ती संख्या कोणती आहे? बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा की 12 न गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणले म्हणजे गुणणाऱ्या संख्या किती आहेत? 2 आहेत. कोणत्या आहेत? 2 आहेत. एक 12 न गुणलेला आहे आणि 21 न गुणलेला आहे. ज्या दोन संख्या आहेत गुणायच्या त्या संख्येकडे लक्ष द्या. तर या ठिकाणी 12 न गुणण्याऐवजी चुकून 21 न गुणलेला आहे. म्हणजे या ठिकाणी ज्या काही गुणाकार करणाऱ्या दोन संख्या आहेत त्या संख्येची वजाबाकी करायची. त्या संख्येची काय करायची? वजाबाकी करायची. म्हणजे 21 वजा 12. 21 वजा 12 बरोबर आहे. आता 21 मधून 12 गेले किती राहिले? 9 राहिले. 21 मधून 12 गेले किती राहिले? 9 राहिले. आणि वजाबाकी केल्यानंतर तो जो काही गुणाकार आहे तो गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा कितना जास्त आलेला आहे? 108 ने जास्त आलेला आहे.
म्हणजे या ठिकाणी जो कितीनं जास्त किंवा कितीनं कमी, कितीनं समजा जास्त आला किंवा कमी आला तरी पण त्या आलेल्या संख्येला ह्या आलेल्या वजाबाकीनं काय करायचं आहे, भाग घालायचं आहे. म्हणजे 108 भागिले 9, 108 भागिले 9, 9 एक्क 9, 1 उरलं 9 दुणे 18, म्हणजे उत्तर किती आलेलं आहे आपलं, 12. उत्तर किती आलेलं आहे, 12. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. यानंतर बघा त्याच पद्धतीचा प्रश्न. एका संख्येला 17ने गुणण्याऐवजी चुकून 25ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 120ने जास्त आला तर ती संख्या कोणती आहे. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला काय करावं लागेल, सुरुवातीला 25 वजा 17, बरोबर आहे. काय करावं लागेल, 25 वजा 17, बरोबर आहे. तर 25 वजा 17, 25 मधून 17 गेले किती राहतात, 8 राहतात. किती राहतात, 8. आणि 8 आल्यानंतर मूळ गुणाकारापेक्षा कितीने जास्त आलेला आहे, 120 ने जास्त आलेला आहे. म्हणून 120 भागिले 8, 120 भागिले 8, 8 एक्क 8, 4 उरले 8 पंचे 40, म्हणजे उत्तर किती आलेलं आहे, 15 आलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बघा, एका संख्येला 32ने गुणण्याऐवजी चुकून 23ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 135ने इथं कमी आलेला आहे. जरी कमी आला किंवा जास्त आला, काही सुद्धा वेगळा बदल ह्याच्यामध्ये करायचा नाहीये. म्हणजेच काय करायचं, सुरुवातीला या दोघांची वजाबाकी करायची. 32 मधून 23 वजा केलं, किती राहिले, 23 आणि 10 33, म्हणजे 9 राहिले. आणि गुणाकार समजा जास्त जरी येत असेल किंवा कमी जरी येत असेल तरी त्याला त्या आलेल्या वजाबाकीनं काय करायचं आहे, भागच घालायचं आहे. म्हणजेच 135 भागिले 9, 9 एक्क 9, 4 उरले 9 5 45, म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे, 15 आलेलं आहे. उत्तर काय आलेलं आहे, 15 आलेलं आहे. म्हणजे एखादा गुणाकार जास्त येत असेल आणि कमी येत असेल त्याच्यामध्ये काय असं वेगळं करायचं नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी तीच क्रिया तिथं करायची आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर दोन संख्याचा गुणाकार 42 आहे, त्या प्रत्येक संख्येची 2 पट करायचे. म्हणजे दोन संख्या आहे त्याचा गुणाकार 42 आहे. ज्या दोघाचा गुणाकार 42 आहे ना, त्या दोन संख्याचा गुणाकार 42, त्या प्रत्येक संख्येची काय करायची आहे, दुप्पट करायची आहे. आणि प्रत्येकाची दुप्पट करून जर गुणाकार केला तर उत्तर काय येईल असा प्रश्न आहे, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती नाही की त्या दोन संख्या कोणत्या आहेत. आता 42 दोघाचा गुणाकार 42 म्हणजे 6 7 42 येतं, 21 दुनी 42 येतं, त्याच्यानंतर 42 एक्क 42 येतं. त्याच्यामुळं तिथं कुणाचा गुणाकार 42 आहे ते बघत आपण बसायचं नाहीये. तर काय करायचं, तर या ठिकाणी प्रत्येक संख्येची काय करायची आहे, दुप्पट करायची आहे. म्हणजेच काय करायचं, तर या ठिकाणी मूळ गुणाकार कोणता आहे, मूळ गुणाकार 42. मूळ गुणाकार काय आहे, 42 आहे. आणि त्याची किती पट करायची, प्रत्येकाची दुप्पट करायची आहे. किती करायची आहे, दुप्पट करायची आहे, दुप्पट. जर किती पट करायचं आहे ती इथं ठेवायचं आणि याला पुन्हा 2 न गुणायचं. याला पुन्हा कितनं गुणायचं, 2 न गुणायचं. म्हणजे 42 गुणिले 2 गुणिले 2, 42 गुणिले 2 गुणिले 2, जेवढी पट करायचं आहे ते त्या गुणाकाराला त्या पटीनं गुणायचं आणि पुन्हा 2 न गुणायचं. हे या प्रश्नाचं सूत्र आहे. म्हणजेच 42 गुणिले काय करावं लागेल,
4 करावं लागेल, म्हणजे 4 दुनी 8 आणि 4 चोक 16, म्हणजे उत्तर काय असेल 168. एक मिनिट, पर्याय थोडे दुसऱ्या प्रश्नाची पर्याय लिहिली, आहेत. तर पर्याय आहेत 84, 346, 168 आणि 126. 168 आणि 126, म्हणजे या ठिकाणी किती नंबर आलेला आहे? पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. बरोबर आहे की ज्या दोन संख्याचा गुणाकार त्याला जी पट आहे ती इथं ठेवायची आहे आणि त्या प्रत्येक पटीला 2 न गुणायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर दोन संख्याचा गुणाकार 24 आहे, तर त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून 2 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? म्हणजेच या ठिकाणी काय करावं लागेल, तर गुणाकार किती आहे? 24 आहे. त्याची किती पट करायची आहे? 2 करायचे. पुन्हा त्याला 2 न गुणायचं, म्हणजेच 24 गुणिले 4, म्हणजेच उत्तर काय येईल? 24 चोक 96. 24 चोक किती येईल उत्तर? 96 उत्तर येईल. तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, दोन संख्याचा गुणाकार 15 आहे, तर त्या प्रत्येक संख्येची 3 पट करायची आहे. बघा, तर या ठिकाणी सुरुवातीला गुणाकार किती आहे? 15. या प्रत्येक संख्येची किती पट करायची आहे? 3 पट. आणि याला कितनं गुणायचं? 2 न गुणायचं. जेवढी पट म्हणलेली आहे ते त्याला पुन्हा 2 न गुणायचं, म्हणजेच 3 दुनी 6, म्हणजे 15 गुणिले 6, म्हणजेच 15 सख्ख 90. 15 सख्ख किती येईल? 90 येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. कितीही पट असू द्या, 3 पट असेल, 4 पट असेल, तर त्याला पुन्हा 2 न गुणायचं. हे या गणिताचं अतिशय महत्वपूर्ण सूत्र आहे. तर 3 दुनी 6, 15 गुणिले 6, 15 सख्ख 90. तर यामधला प्रश्न बघा. तर दोन संख्याचा गुणाकार 300 आहे, त्या प्रत्येक संख्येची किती पट करायची आहे? आता चौपट करायची आहे. तर उत्तर काय येईल? तर चौपट करायचं म्हणजे गुणाकार आहे 300, त्याची चौपट करायची आहे, म्हणजे त्याला पुन्हा कितनं गुणावं लागेल? 2 ने गुणावं लागेल. म्हणजे 4 दुनी 8, म्हणजे 300 गुणिले 8 बरोबर 8 त्रिक 24, आणि 24च्या पुढे 2 शून्य, म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघा, म्हणजे अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये दोन संख्याचा गुणाकार देऊन त्याची जर पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल असं जर म्हटलं असेल, तर त्या पटीला पुन्हा डबल 2 न गुणायचं आहे. तर हा प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. पुढचा प्रकार बघा प्रश्नाचा. तर या ठिकाणी प्रश्न काय आहे? दोन संख्येच्या बेरजेची चौपट, दोन संख्याची जी काही बेरीज आहे त्याची चौपट ही 112 आहे. आपल्याला माहिती नाही की त्या दोन संख्या कोणत्या आहेत, फक्त त्यांची बेरीज पण माहिती नाही, त्या बेरजेची चौपट माहिती आहे. किती आहे चौपट? 112 आहे. आणि त्या ज्या दोन संख्या आहेत त्याच्यापैकी एक संख्या 15 दिलेली आहे, तर दुसरी संख्या कोणती असं म्हटलेलं आहे. आता बेरजेची चौपट 112 आहे म्हटल्यानंतर बेरीज काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? तर त्याला जी काही चौपट आहे त्या चौपटीला, म्हणजेच 112 जी चौपट आहे, तर 112ला जर 4 न भाग घातला तर आपल्याला ती बेरीज येईल. बरोबर आहे. बघा प्रश्न. तर बेरजेची चौपट बरोबर 112 आहे. बेरजेची चौपट बरोबर 112 आहे. मग या 112ला जर 4 न भाग घातलं तर त्या दोन संख्येची काय येईल? बेरीज येईल. बरोबर आहे. तर 4 दुनी 8, 3 उरले, 4 8 32, 4 दुनी 8, 3 उरले, 4 8 32, तर त्याची बेरीज किती आलेली आहे? 28 आलेली आहे. बेरीज किती आलेली आहे? 28 आलेली आहे. मग बेरीज 28 आल्यानंतर
मग त्या दोन संख्येपैकी एक संख्या आपल्याला माहित आहे कोणती 15. मग दुसरी संख्या काढायची असेल तर 28 मधून 15 का करावं लागेल वजा करावं लागेल. 8 मधून 5 गेले 3 राहिले, 2 मधून 1 गेले 1 राहिलं, म्हणजे उत्तर किती आलं 13 आलं. उत्तर किती आलेलं आहे 13 आलेलं आहे. चौपट दिलेली होती, बेरजेची चौपट दिली होती म्हणून आपण 4 न भागातलं. म्हणजे आपल्याला ती काय आली बेरीज आली. बेरीज आली किती आली बेरीज त्या दोन संख्येची 28 आली. मग दोन संख्येची बेरीज 28 आली. 28 मधून 15 गेले किती राहिले 13 राहिले, म्हणजे दुसरी संख्या 13 आली. बघा तसाच एक प्रश्न, दोन संख्येच्या बेरजेची 3 पट बरोबर 105 आहे, तर त्यापैकी एक संख्या 25 आहे, तर दुसरी संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. आता बेरजेची 3 पट 105 आहे म्हणजे आपल्याला बेरीज अगोदर काढावी लागेल, बरोबर आहे. म्हणजे बेरीज काढायचं असेल तर या 105 ला कितनं भाग घालावा लागेल 3 न भाग घालावा लागेल. 3 त्रिक 9, 1 उरलं, 3 5 15, म्हणजे बेरीज किती आली बेरीज आली 35. बेरीज किती आली 35 आली. आणि एक संख्या काय आहे 25 आहे. मग 35 मधून 25 का करावं लागेल वजा करावं लागेल, म्हणजे उत्तर काय येईल 10 येईल. उत्तर काय येईल 10. यानंतर पुढचा प्रकार बघायचा आपल्याला. तर प्रश्न बघा, तर एका संख्येतून 8 हा अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती. अतिशय सोपा प्रश्न आहे. 8 हा अंक 5 वेळा वजा करणं म्हणजे काय करणं. आता एखाद्या संख्येतून 8 हा अंक 5 वेळा, वेळा म्हणलं की गुणाकार, शब्द लक्षात ठेवा, वेळा म्हणलं की गुणाकार करणे. म्हणजेच 8 हा अंक 5 वेळा वजा करणं म्हणजे किती झालं 8 पंचे 40. 8 पंचे किती झालं 40. आणि बाकी उरते म्हणता आहे त्यांनी, बाकी उरत आहे, म्हणजे जेव्हा बाकी उरत आहे असते तेव्हा ती बाकी त्याच्यामध्ये काय करावं लागतं प्लस करावं लागतं. म्हणून 40 अधिक 5 बरोबर 45. 40 अधिक 5 बरोबर 45, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं 45 झालं. तर पुढचा प्रश्न बघा, 15 ही संख्या 15 वेळा घेऊन जर बेरीज केली. आता या प्रश्नामध्ये अतिशय सोपा प्रश्न आहे. एखादी संख्या तेवढ्या वेळा घेऊन बेरीज केली, उदाहरणामध्ये 10 ही संख्या 10 वेळा घेऊन बेरीज केली, 16 ही संख्या 16 वेळा घेऊन बेरीज केली. अशा प्रश्नामध्ये काय करणे, जर संख्या सारखी असेल तर वर्गच करायचं किंवा त्याचा त्यावेळेस गुणाकार करायचा, बरोबर आहे. आता 15 ही संख्या 15 वेळा घेऊन बेरीज करायचं आहे. मग 15 15 15 15 असं लिहून 15 वेळेस लिहून बेरीज करायचं का, अजिबात नाही. वेळा हा शब्द आला तर त्या ठिकाणी काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. म्हणजे 15 गुणिले 15 बरोबर 225, म्हणजे 15 चा वर्ग किती आला 225 आला. तर बघा प्रश्न, एका पेटीत 2 डझन आंबे आहेत, अशा 24 पेट्यामध्ये एकूण किती आंबे होतील. आता एका पेटीमध्ये 2 डझन, एका डझनामध्ये 12 आंबे असतात, म्हणजे 2 डझनामध्ये किती आंबे असतात 24, बरोबर आहे. म्हणजे 2 डझन बरोबर 24 आंबे. 2 डझन बरोबर 24 आंबे. आणि म्हणजे एका पेटीमध्ये किती आंबे झाले 24 आंबे झाले. अशा किती पेट्यामध्ये त्यानं 24, एका पेटीमध्ये 24 आणि असा 24 पेट्या, म्हणजे या ठिकाणी 24 गुणिले 24 म्हणजेच 24 चा वर्ग 576. 24 गुणिले 24 म्हणजेच काय झालं 576 झालं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बघा, तर अशा पद्धतीने आपण जे काही गुणाकारावरील जे काही महत्वपूर्ण प्रश्न आहेत ते सर्व म्हणण्यापेक्षा काही प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न, गुणाकाराचे शाब्दिक उदाहरण, कुठलाही गुणाकार तुम्ही 10 सेकंदामध्ये 15 सेकंदामध्ये तुम्ही करू शकता. अशा पद्धतीचे सर्व प्रश्न आपण घेतलेला आहे. हे आपलं जे चॅनल आहे ते 5वी नवोदय 8वी स्कॉलरशिप NMS साठी अतिशय उपयुक्त महत्वपूर्ण प्रकरण
आणि संपूर्णपणे मोफत क्लासेस आहेत. तर तुम्ही तुमच्याजवळील सर्व विद्यार्थ्यांना आपलं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा आणि भरपूर अभ्यास करा.